धन्यवाद तुकाराम मांगेला. अंपायर्सना विनंती, एक 3-4 मिनटं थांबायचं आहे, फक्त एक 2-3 मिनटं स्कोरवर यायचे आहेत. युवा फ्रेंड्स दातिवरे विरुद्ध पालघर स्पोर्ट्स क्लब असा सामना होईल. दातिवरेने नाणेफेकीचं कौल जिंकून रितेश निजाई यांनी फिल्डिंग घेतलं आहे. पालघर स्पोर्ट्स क्लबला आमंत्रित केलं बॅटिंगसाठी. अंपायर्सना विनंती, 2 मिनटं जरा सुरू करू नका. स्ट्राईक एंडला आहेत आकाश वर्तक आणि नॉन स्ट्राईक एंडला आहेत स्वप्नील भोईर. पंचांना विनंती आहे, सामना सुरू करू शकता. तर शिवशक्ती उसरणे आणि युवा फ्रेंड्स दातिवरे विरुद्ध पालघर स्पोर्ट्स क्लब या प्रत्येकाला या 3-3 मॅच खेळायचे. शिवशक्ती उसरणीने आत्ताच परफॉर्मन्स दिला. दांडाकाडी खूप चांगला परफॉर्मन्स देत असताना त्यांच्याकडे 2 पॉईंट्स आलेत. कमबॅक चांगलं केलं आहे, याचं श्रेय जाते शुभमला. तर स्वप्नील आणि तसंच आकाश वर्तक पहिला चेंडू ऑफॉली करून खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी. पहिलं षटक घेऊन येत आहेत ते किरण. तर पालघर स्पोर्ट्स क्लब यांच्याकडे 2 पॉईंट्स आहेत. दातिवरे संघासाठी हा सामना खूप इम्पॉर्टंट आहे. लीगमध्ये आवश्यक आहे, तुम्ही जितके जिंकत जाता तितक्या लवकर तुम्ही क्वालिफाय होता, ही महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्या दृष्टीने तुमचं पॉझिटिव्ह क्रिकेट असणं आवश्यक आहे. ऑन साईडला लॉफ करायचा प्रयत्न खूप सुंदर पद्धतीने मिड विकेटला जेल टिपतायत. पहिला ब्रेक थ्रू या ठिकाणी मिळवून देत आहेत मैदानावरती ते युवा फ्रेंड्स दातिवरे संघ पालघर स्पोर्ट्स क्लबच्या समोर. आणि पहिला गडी मैदानावर बाद होतोय स्वप्नील भोईरच्या रूपाने. संघ मालक आहेत पालघर स्पोर्ट्स क्लबचे परेश गरत आणि तसंच स्वप्नील भोईर. दुसऱ्या बाजूला युवा फ्रेंड दातिवरेचे संघ मालक आहेत ते कुणाल तामोरे. राज इजाई आमचे डिजिटल स्कोरर. बरं, आजही जर मला कोणी विचारलं की डिजिटल आणि मॅन्युअलच्या कंपॅरिझनमध्ये स्कोरिंग सगळ्यात कुठलं सुंदर,
तर मी मॅन्युअलला श्रेय देतो. कारण तुमच्या माहितीसाठी जेव्हा भारताचे सामने चालू असतात तेव्हा स्टार स्पोर्ट्सवाले येऊन मॅन्युअलवाल्याकडे रिकन्सिलेशन करतात. त्यांचं जे ॲक्युरसी आहे ती मॅन्युअलवाल्याकडे येतात आणि चेक करून घेतात की त्यांची स्कोरिंग परफेक्ट झाली की नाही. याचं श्रेय नक्कीच स्कोररना आहे. कौस्तुभ पाटील स्वतः ऑफिशियल स्टॅटिस्टिशियन आहेत पालघर डिस्ट्रिक्टचे. बॅट अँड बॅटच्या मध्ये चेंडू आहे पुन्हा एकदा त्याच दिशेला कॅच गेल्यानंतर सुद्धा लॉफ्ट करत असताना त्या विकेटला प्रत्युत्तर देत असताना नवीन फलंदाज आकाश तरे आयकॉन प्लेयर मागच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच षटकाराने या ठिकाणी सुरुवात करत असताना. तर कौस्तुभ मला तेच सांगतायत की ते स्वतः ऑफिशियल स्टॅटिस्टिशियन आहेत पालघर क्रिकेटचे, पालघर डिस्ट्रिक्टचे. वसई प्रीमियर लीग असेल, आगरी प्रीमियर लीग असेल, भिवंडीचे क्रिकेट्स असतील, वसई तालुका आदिवासी क्रिकेट असेल. नाही, जिल्ह्याने चांगले स्कोरर्स दिलेत. अगदी बोलायचं झालं तर दीपक जोशी, महेश ठाकूर, संजय म्हात्रे, प्रतीक्षा कदम, चिन्मय कदम, हे सगळे ऑफिशियल. संजय म्हात्रे आमचे चंद्रपाडाचे, हे सुद्धा ऑफिशियल स्कोरर आहेत. हे चांगली गोष्ट आहे की आज ऑफिशियली हायली क्वालिफाईड झालेले जसे कौस्तुभ इंजिनियर आहेत, स्टॅटिस्टिशियनचं काम करतात. चेंडू लॉफ्ट करत असताना ऑन साईडला मॅग्निफिसंट स्ट्रोक. अजून एक फटका येतोय. विकेट गेली, हा कुठलाही प्रेशर नाही आहे तुम्ही बघता आयकॉन प्लेअरवर. आणि आकाश तरे आल्याबरोबर जे मागचे मॅन ऑफ द मॅच आहेत लागोपाठ या ठिकाणी 2 षटकार मारत असताना. टेनिस विश्वामध्ये जर पाहिलं तर एकंदरीत 8 षटकारांचा विक्रम आहे, 6 षटकारांचा विक्रम आहे, 5 षटकारांचा विक्रम आहे सफाई प्रीमियर लीगमध्ये. या ठिकाणी तर जे खेळत आहेत आकाश तरे यांच्याच नावावर एक विक्रम आहे. 7 चेंडूमध्ये 7 षटकार आणि 6 चेंडूमध्ये 6 षटकार. आणि ते आकाश तरे इथे लागोपाठ 2 षटकार मारत असताना मैदानावर सफाई प्रीमियर लीगमध्ये. पारगावचे आहेत आकाश तरे. मॅग्निफिसंट बॅटिंग. सफाई मी जसं उल्लेख केला ना, क्रिकेट प्रचंड कॉम्पिटेटिव्ह क्रिकेट आहे. आणि राजेश म्हात्रे उर्फ बंटी दादा याने एक व्यासपीठ दिलं आहे तुम्हाला सफाळा प्रीमियर लीगच्या माध्यमातून पुढे येण्यासाठी. याचा सदुपयोग करा. आणि बंटी दादा अध्यक्ष म्हटल्यावर नक्कीच ही लीग प्रचंड प्रगती करेल याबाबतीत शंका नाही. आणि कमिटीमधल्या सगळ्या लोकांनी खूप परिश्रम घेतले या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी. 240 खेळाडू, 16 मालक संघाचे. आणि याच्या व्यतिरिक्त लीग बघायला मिळणं, प्रत्येक संघाला 3 मॅच खेळायला बघायला मिळणं. सुपर 8मध्ये 8 संघ उद्या क्वालिफाय होतील. ऑलरेडी 6 क्वालिफाय झालेत सफाई प्रीमियर लीगमध्ये. खूप सुंदर पद्धतीने बॅकलिप घेत असताना या ठिकाणी फलंदाज आकाश तरे. तुम्ही जर मुंबईचं क्रिकेट आणि आपल्या जिल्ह्याचं क्रिकेटचं तुम्ही जर कंपॅरिझन कराल तर आपल्या जिल्ह्याने फार मोठ्या प्रमाणात क्रिकेटर्स मुंबई क्रिकेट असोसिएशनला दिलं आहे. ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. बॅट अँड पॅचच्या मध्ये चेंडू यावेळेला लॉफ करत असताना क्षेत्ररक्षक ऑन साईडला जज करत आहेत त्या ठिकाणी. मात्र उलट्या पद्धतीने झेल घेणं खूप कठीण असतं. 4 धाबा. उलट्या पद्धतीने जेल घेणं नेहमी कठीण असतं. आणि उलट्या पद्धतीने जेल घेत असताना जज करणं, गॅदर करणं. 1983चा कपिलने घेतलेला तो जेल किती लक्षात राहतो आपल्याला. चांगल्या पद्धतीने ज्या कॅचने विश्वकप आपल्याला जिंकून दिला होता. धावसंख्या झाली मैदानावरती 18 धावा. पहिल्या षटकामध्ये अत्यंत धावांचा पाऊस या ठिकाणी पाडलेला आहे मैदानावरती. आपण बघतो युवा फ्रेंड्स दातिवरे आणि सामना पालघर स्पोर्ट्स क्लब चालू आहे. युवा दातिवरेने या ठिकाणी कुणाल तांबरेच्या संघाने म्हणजे संघनायक रितेश निजाईने फिल्डिंग घेतला आणि पहिलं षटक दिलं किरणच्या हातात. आणि मैदानावरती खतरनाक बॅटिंग करत असताना दोघेही आकाश मैदानावरती, एक आकाश तरे आणि दुसरे आमचे आकाश
आकाश वर्तक या ठिकाणी जबरदस्त बॅटिंग करत असताना पहिल्या षटकामध्ये 18 धावा कुठणं, 18 नाही 19, एक वाईड सुद्धा आहे, त्यामुळे 19 धावा कुठणं नक्कीच कौतुकास्पद गोष्ट आहे. आत्तापर्यंत सकाळपासून कोणी पॉवर प्ले 1 मध्ये एवढ्या धावा कुठले नाहीत आणि याचं श्रेय जातं ते आयकॉन प्लेयर आकाश तरे याला, पारगावचे, याने ग्रेट बॅटिंग केली. तसंच आकाश वर्तक यांनी सुद्धा. दोघंही आकाश या ठिकाणी चेंडूला आकाशाकडे पाठवत असताना पहिल्या सामन्यामध्ये पालघर स्पोर्ट्स क्लब हे जे नाव आहे, पालघरचं नाव आहे, त्याचं नाव रोशन करत असताना 19 धावा या ठिकाणी कुठलेत. गोलंदाज निशात उसरणीचे या ठिकाणी सज्ज होत आहेत. युवा फ्रेंड्स दातिवरी आणि पालघर स्पोर्ट्स असा सामना खेळला जातोय. चर्चा काहीतरी चालू आहे त्या ठिकाणी. बॉलर बरोबर अंपायर संघनायक काहीतरी सांगतायत पंचा मागे वळून बघत असताना, आणि संघनायक आपले माहिती देत असेल, कारण पहिल्या षटकात एवढे धावा गेल्यानंतर सेकंड बॉलर जो असतो त्याच्यावर प्रेशर असतं थोडंसं, धावा कमी द्यायच्या, ब्रेक थ्रू मिळवायचा, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, हीच माहिती या ठिकाणी संघनायक त्यांना देत असतील. चेंडू डॉट बॉल. युवा फ्रेंड्स दातिवरीचे संघनायक रितेश निर्जाई आणि रिव्ह्यू घेण्यात आलाय पंचांच्या पंचांनी का बॅट्समॅनने रिव्ह्यू घेतलाय, तर तिसऱ्या पंचाने ते रिव्ह्यू बघावा लागेल. कौस्तुभला विनंती करतो तुम्ही बघा, कारण पंच लंच करतायत आणि त्यामुळे तिसरे पंच म्हणून कौस्तुभ या ठिकाणी बघतील रिव्ह्यू काय आहे एक्झॅक्टली, कारण बॅट्समॅनने हा रिव्ह्यू घेतलाय. वाईडसाठी बॅट्समॅनने हा रिव्ह्यू घेतलाय, त्यामुळे हा चेंडू बघूया कुठे पडतोय. वाईड आहे. लेग स्टंपच्या बाजूने गेलाय तो. यस, थोडासा फरक. आता क्लीन बोर्ड झाले असते तर वाईड देण्यात आलाय तिसऱ्या अंपायरच्या माध्यमातून, त्यामुळे अवंतर धाव, एक धाव धरली जाईल. कौस्तुभ पाटील ऑफिशियल स्टॅटिस्टिशियन, तिसऱ्या पंचांची भूमिका त्यांनी पार पाडली. द विकेट अक्रॉस द लाईन, अपील होतोय लेग बिफोर साठी, त्या ठिकाणी पंचाने नाकारलंय. लाईन ऑफ द डिलिव्हरी, डिरेक्शन ऑफ द डिलिव्हरी, हाईट ऑफ द डिलिव्हरी, इनसाइड एज आहे की नाही, सगळे प्रश्न विचारावे लागतात पंचांना आणि त्यांच्यानंतर निर्णय देतात. पंच म्हणून कामगिरी बघतायत ते आशुतोष व्यवहारे आणि समीर पाटकर. हेमंत ठाकूर या ठिकाणी लंच घेत असताना. गुड अंपायर्स फ्रॉम बोरोली. हो, ब्युटिफुल डिलिव्हरी पडत असताना या ठिकाणी टप्पा पडल्यानंतर चेंडू फार वेगाने ट्रॅव्हल होतो, त्या ठिकाणी चांगली गोलंदाजी निशांत याच्या मार्फत, मॅग्निफिसंट बॉलिंग. 19 धावा पहिल्या षटकात गेल्यानंतर अशा पद्धतीने गोलंदाजी करणं प्रेशर असताना सातत्याने तुम्ही बघतायत की त्या ठिकाणी संघनायक त्यांना मोटिवेट करतायत, आवश्यक आहे. जसं बॅट्समॅन जिनियस असतो तसं बॉलर सुद्धा जिनियस असतो जेव्हा कमबॅक करतो आपल्या टीमला 19 धावा गेल्यानंतर.
चेंडू पडल्यानंतर जास्त लेट स्विंग होताना पंच हीच गोष्ट लक्षात घेत आहेत की सकारात्मक चेंडू पडायला पाहिजे, नकारात्मक नाही. वाईटचा इशारा देत असताना अवंतर धाव. एकंदरीत 2 वाईट आतापर्यंत बघायला मिळाले. धावसंख्या सरकते ते 21वर. आतापर्यंत 2 धावा आले, ते दोन्ही धावा बॅटच्या माध्यमातून नाही तर वाईडच्या माध्यमातून आले. त्यामुळे गोलंदाज निशांत प्रयत्न करतात कमबॅक करण्यासाठी या ठिकाणी संघाला आणण्यासाठी, कारण किरणच्या षटकात 19 धावा गेल्या होत्या. युवा फ्रेंड्स दातिवरे या ठिकाणी प्रयत्न करतोय कमबॅक करण्यासाठी. दोन्ही अंपायर्स काहीतरी एकमेकांशी बोलत असताना आशुतोष व्यवहारे आणि तसंच समीर पाटकर. थँकलेस जॉब आहे, अत्यंत कठीण जॉब असतो पंचांचा. बॅट अँड पॅडच्या मध्ये चेंडू आहे. गुड बॉलिंग, अतिशय सुंदर गोलंदाजी निशांत करतायत. सातत्याने या ठिकाणी प्रयत्न करतायत डॉटच्या माध्यमातून. निशांत गावड या ठिकाणी मॅग्निफिसंट बॉलिंग करण्यासाठी. 19 रन्स गेल्यानंतर कमबॅक करणं अत्यंत कठीण असतं आणि तेच कमबॅक करायचा प्रयत्न करतात दातिवरे या संघाचं. चेंडू या वेळेला मात्र सोडत नाही आहेत. किती चेंडू डॉट गेले यावेळेला लॉफ्ट करत असताना आणि त्याचं सगळे डॉट कव्हर करत असताना मैदानावरती आमचे फलंदाज आकाश तरे अटॅकिंग मोडमध्ये. येस, भगवा रंगाचा कॅप त्यांच्या डोक्यावर. अनुभव खूप महत्त्वाचा आहे. ते आयकॉन प्लेयर आहेत आणि महाराष्ट्र पोलीससाठी ते रिप्रेझेंट करतात. महाराष्ट्र पोलीससाठी ते कार्यरत आहेत. याच महाराष्ट्र पोलीसने संतोष शिवराम शिंदे आमच्या रणजीला दिला, रणजी करंडकला. वन ऑफ द ग्रेट प्लेयर. षटकारामुळे धावसंख्या पोचली ती मैदानावरती 4 झाले, 2 बाकी आहेत. 2 to go. धावसंख्या 27. चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आणतात, बाहेरही काढतात. मुख्यतः गुडलिंगचा जो विभाग आहे तिथून अटॅक करायचा मॅक्झिमम निशांत गावंड प्रयत्न करतात. हा विभाग महत्त्वाचा आहे. किती गोलंदाज संशोधनाचा विषय की तुम्ही गुडलिंगवरून अटॅक करता. गुडलिंगवरून अटॅक कराल तर फलंदाजाला चांगल्या पद्धतीने बांधून ठेवू शकता. निशांत गावड 19 वर्षाचे आहेत. भविष्य उज्ज्वल आहे त्यांचं. ब्युटिफुल डिलिव्हरी. त्या ठिकाणी लाऊड अपील ऑन द टोस देत असताना चांगलं कमबॅक केलं. पहिल्या षटकामध्ये 19 धावा गेल्यानंतर अशा पद्धतीने निशांत गावड 19 वर्षाचे खेळाडू इतकी सुंदर पद्धतीने गोलंदाजी केली. मैदानावर 2 वाईड पण गेले, एक षटकार पण गेला. एकंदरीत संघाची धावसंख्या पोहोचली मैदानावरती आपण ती बघतोय ती 27 धावा. तर षटकं संपतायत. 2 धावसंख्या झाली 27. या षटकात एकंदरीत धावा गेल्या त्या 8. एक षटकाराच्या माध्यमातून 2 वाईड्स. मात्र चांगलं कमबॅक केले, कारण पहिल्या षटकात 19 धावा आल्या होत्या. त्यामुळे धावांच्या गतीवर लक्ष घातलं तर प्रति षटकाच्या मागे 13.5ची गती या ठिकाणी ठेवत असताना मैदानावरती आपण बघतोय ते म्हणजे पालघर स्पोर्ट्स क्लब युवा फ्रेंड्स दातिवरे या संघासमोर खेळत असताना. युवा फ्रेंड्स दातिवरेचे संघ मालक आहेत कुणाल तामोरे. पालघर स्पोर्ट्स क्लबचे संघ मालक आहेत परेश घरत आणि स्वप्नील भोईर. समोर एक बाईक आहे आणि बरोबर त्याची काच आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये चमकते. ती बाईक तिथून बाजूला करावा लागेल आणि त्याच्यामुळे काय होतं की आम्ही जेव्हा पिचकडे बघतोय त्यावेळेला डोळ्यासमोर आमच्या अंधार येतोय. ती बाईक आहे का काय एक्झॅक्टली? बाईकच आहे. नाही, ती बाईकच आहे. तिकडे जावा कोणीतरी कार्यकर्त्यांनी. आता ते आपल्याला चमकतात ते ठीक आहे, मात्र आमच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करणाऱ्या क्षेत्ररक्षकाला जर त्रास झाला तर तो फिल्डिंग नाही करू शकणार. एखादी स्पर्धा ऑर्गनाईज करायची म्हटल्यावर प्रचंड परिश्रम लागतात आणि या सगळ्या सफाळे प्रीमियर लीगच्या सगळ्या आमच्या कमिटी मेंबर्सनी कार्यकर्त्यांनी खूप कष्ट घेऊन या मैदानाला एवढं सुंदर पद्धतीने सजवलं आहे. हितेश येस कॅप्टन आहेत स्वतः रितेश निजाई. आयकॉन प्लेयर आहेत 16 वर्षाचे.
यंग टॅलेंट खूप इम्पॉर्टंट आहे. अंडर 19चा विश्वकप आपण नक्कीच हरलो, ओपनचा पण हरलो, अंडर 19चा पण हरलो. अंडर 19मध्ये बॅटिंग जी व्हायला पाहिजे होती फायनलला ती झाली नाही भारतामार्फत. हे भविष्य आहेत भारताचे. जसं आपण निजाईला बघतोय, 16 अंडर 16चा हा आयकॉन प्लेअर आहे, जो या ठिकाणी कॅप्टन आहे युवा फ्रेंड्स दातिवरीचा. थोडं उशिरा आलेत बॉलिंगला यावेळेला. ऑन साईडला चेंडू खेळले, चेंडू ट्रॅव्हल होते डीपमध्ये, क्षेत्ररक्षक डबल माइंडमध्ये अडवायला पाहिजे होती बाउंड्री, मात्र व्यवस्थित जजमेंट नाही घेतला त्याने आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जातोय. त्या ठिकाणी आपण बघतोय 4 धावांसाठी आणि चौकाराने धावसंख्या फुलते आणि धावसंख्या पुढे सरकते. 32 या धावसंख्येवर मैदानावरती तिसरं षटक मार्गस्थ आहे. ते अंडर 16चे आयकॉन प्लेअर रितेश निजाई यांच्या माध्यमातून, जे कॅप्टन आहेत युवा फ्रेंड्स दातिवरीचे. आगरी कोळी समाज फार मोठ्या प्रमाणात हे सगळे यंगस्टर्स खेळत असताना अपील होतोय कॉट बिहाइंडसाठी आणि त्या ठिकाणी तुम्ही बघताय फलंदाज निघालेले स्वतःहूनच. त्या ठिकाणी चेंडू पप्पा पडल्यानंतर अपेक्षापेक्षा जास्त वरती आला. रिप्लेमध्ये बघूया आपण, या ठिकाणी रिप्ले दाखवत असताना आमचे लाईव्ह टेलिकास्ट बघा. या ठिकाणी हा चेंडू पडला, अपेक्षापेक्षा जास्त वरती आला आणि एज घेऊन यष्टीरक्षकाच्या हातात जात असताना पहिला फलंदाज ज्याने धावांचा वेग वाढवता जबाबदारी घेतली होती तेच आकाश तरे. मागचं षटक त्यांना थोडंसं त्रास देऊन गेलं ज्या वेळेला गोलंदाजी करत होते मैदानावरती, ते म्हणजे निशांत. आणि तोच त्रास देण्याची जी पद्धत आहे, तरी पण एक षटकार आला होता मागच्या वेळेला आणि या षटकात मात्र ते बाद होत आहेत. खूप चांगली बॅटिंग त्यांच्या माध्यमातून आणि संघाची धावसंख्या मैदानावरती 32 धावा आणि गडी बाद झाले 2. चांगलं टार्गेट या ठिकाणी आत्तापर्यंत तरी धावांचा जे वेग आहे तो खूप सुंदर पद्धतीने आकाश तरे यांनी ठेवला होता. कारण आकाश तरे अशा वेळेला उतरले होते ज्या वेळेला एक विकेट पडली होती, मात्र विकेट पडल्यानंतर आल्याबरोबर त्यांनी 2 षटकार मारून जो प्रेशर होता तो प्रेशर शिफ्ट केला फिल्डिंग करणाऱ्या टीमवर. युवराज सारखे बॅटिंग करून गेले ते आणि आता नवीन फलंदाज येतोय तो आता जयेश गरज चिखलपाडाचे या ठिकाणी बॅटिंग करण्यासाठी. या वेळेला लांबूनच चेंडूला पाठवलाय समोर लॉंग ऑफला आणि त्या ठिकाणी कव्हर केले परत एक सिंगल. 33 धावा सफाळा. प्रीमियर लीग 240 खेळाडू, 16 संघ आणि या 16 संघांच्या माध्यमातून 14 तारखेपासून ही सगळी स्पर्धा या ठिकाणी बघताय. प्रत्येक संघाला 3 मॅचेस खेळण्याची मुभा देण्यात आली आहे. वीरेंद्र सेहवाग स्टाईल गॅपमधून चेंडूला पाठवले, चेंडू डीपमध्ये जाते बाउंड्रीकडे. या ठिकाणी 4 धावा मिळणार. ब्युटिफुल शॉट. असे शॉट एलिव्हेट करावे लागतात, शॉट मिळत नाहीत आणि ते शॉट एलिव्हेट करत असताना जरी विकेट पडत असले तरी कुठल्याही परिस्थितीत या ठिकाणी धावांचा वेग 37 धावा झाले 2.5 ओव्हर्समध्ये. तुम्ही बघताय एकंदरीत 17 चेंडूमध्ये 37 धावा या ठिकाणी पालघर स्पोर्ट्स क्लबने कुठलेले आहेत परेश गरत आणि स्वप्नील भोयर यांच्या संघाने. चांगली बॅटिंग. क्रीज कॉर्नरमधून चेंडू टाकण्याचा प्रयत्न, मात्र चेंडूला जास्त बाहेर काढला. हीच गोष्ट लक्षात घेऊन पंच त्या ठिकाणी तुम्ही बघताय वाईड देत असताना समीर पाटकर. धावसंख्या 38. पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर मूव होतोय, मात्र यावेळेला फलंदाजाने अटेम्प्ट नाही केलं. भरपूर वेळा फलंदाजीचे थर्ड अंपायरला रेफर केलं आहे आणि त्यामुळे कौस्तुभलाच एक काम करावं लागेल, कारण हेमंत लंच करतायत आणि त्यामुळे हा चेंडू वाईड आहे की नाही बघावा लागेल. आलेला आहे हेमंत ठाकूर आणि त्यामुळे ते बघतील टी व्हीवरती हा चेंडू वाईड आहे की नाही, टप्पा कुठे पडला, कुठे निघाला, कुठे फिनिश झाला, कुठे कंक्लूड झाला, या गोष्टी या ठिकाणी हेमंत ठाकूर बघतील आणि त्याच्यानंतर निर्णय देतील की तो वाईड आहे की नाही. जसं दोन्ही टीमला अधिकार आहे रिव्ह्यूचा, तसं पंचसुद्धा रिव्ह्यू घेऊ शकतात जेव्हा क्लोज असेल आणि त्यामुळे तो रिव्ह्यू या ठिकाणी घेतलेला आहे ते समीर पाटकर यांनी. It is a wide.
मागच्या वेळेला सुद्धा बॅट्समॅनने रिव्ह्यू घेतला होता तेव्हाही वाईड आला, आता अंपायरने रिव्ह्यू घेतला तेव्हाही तो वाईड आला आहे. कारण चेंडू पडल्यानंतर तो कुठे फिनिश झाला, स्पेसिफिकली फिनिश जो होतो तो बघता त्यांचा एक्झॅक्टली. आणि त्यावेळेला जे रिटर्न क्रीज, पॉपिंग क्रीज, बॉलिंग क्रीज जी लाईन आहे त्याच्या आतमध्ये एक रेष आखण्यात येते वाईडचे, त्या लाईनच्या इथून कुठे गेला तो चेंडू हे मार्क करावं लागतं. तेच मार्क करत असताना सकारात्मक क्रिकेटसाठी या ठिकाणी 2.5 ओव्हर्समध्ये 39 धावा झालेत या ठिकाणी प्रमोट करत असताना. शफल होत असताना चेंडूला खेळलेत. टेनिस विश्वामध्ये तुम्ही बघाल तर असं कधी कधी म्हटलं जातं की फलंदाजांचंच क्रिकेट आहे का, नाही असं नाही आहे. टेनिस बॉलमध्ये आजच्या दिवसामध्ये तुम्ही जर बघाल तर अथर्वने एक हॅट्रिकसुद्धा पूर्ण केलं होतं या ठिकाणी, तेही नाकारून चालणार नाही. सकाळी पहिल्या सामन्यामध्ये आपण 46 धावा पाहिला, दुसऱ्या सामन्यामध्ये आपण 69 पाहिला, तिसऱ्या सामन्यामध्ये 81चं टार्गेट. या सामन्यामध्ये किती धावा देणार आहेत बघायचं या ठिकाणी. एकंदरीत मैदानावर 3 षटकांचा खेळ पुढे झाले, 3 षटकानंतर 40ची धावसंख्या या ठिकाणी बघायला मिळते पालघर स्पोर्ट्स क्लबसाठी. आस्किंग रन धावांची गती जी सुरू आहे, आस्किंग रन रेट म्हणणार नाही, गती जी सुरू आहे ते 13.30च्या रूपाने चालू आहे. उत्तरार्ध ही गती अजून वाढेल या बाबतीत शंका नाही. कारण या ठिकाणी लक्षात घ्यायला पाहिजे की पालघर स्पोर्ट्स क्लबकडे 2 पॉईंट्स आहेत. एक सामना ते जिंकले होते दांडाकाळी वॉरियर्स यांच्या समोर, आणि त्याच्यानंतर युवा फ्रेंड दातिवरे यांच्याकडे पॉईंट्स बरोबर ना, यांच्याकडे पॉईंट्स नाही आहेत. आणि त्यामुळे रितेश निर्जाई यांना फाईट करावं लागेल या ठिकाणी आणि सामना जिंकावा लागेल. जेव्हा तुम्ही सामना जिंकत जाता त्यावेळेला खूप सोपं जातं तुम्हाला. तुम्ही बघा नेहमी इंडियन प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्स कधी कधी सुरुवातीचे सामने हरतात, नंतर शेवटच्या टप्प्यात धावांचा वेग वाढवतात आणि सरासरी कव्हर करायचा प्रयत्न करतात. मात्र यावेळेला असा होईल का असा प्रश्नचिन्ह आहे. टाइम 19 मिनिटं झालेले आहेत. युवा फ्रेंड दातिवरेमध्ये मनोहर नमसर हे सिनियर खेळाडूसुद्धा आहेत 40+चे. गॅपमध्ये खेळत असताना क्षेत्ररक्षक खूप सुंदर पद्धतीने येत आहेत त्या ठिकाणी. पुढे आपण बघतोय 41 धावा. गोलंदाज झालेत, गोलंदाजी करायला ते किरण, ज्यांनी पहिल्या स्पेलमध्ये तब्बल 19 धावा दिल्या होत्या. त्या किरणला या ठिकाणी दुसऱ्या स्पेलमध्ये ते इकॉनॉमी जी आहे ती कंट्रोल करतायत का कमबॅक करतायत का या ठिकाणी बघावं लागेल. कधी कधी एखादा गोलंदाजाला आपण बघतो T6मध्ये जास्त पडते सुरुवातीला, नंतर ते कमबॅक करायचा प्रयत्न करतात. लॉफ केलंय, क्षेत्ररक्षक जज करतायत, विकेटची गरज आणि किरण कमबॅक करतायत. त्यांनी कॉमेंटेटरला सांगितलं की पहिल्या षटकात नक्कीच 19 धावा झाल्या, ज्यावेळेला आकाश वर्तक आणि आकाश तरे खेळत होते. यावेळेला मात्र खूप सुंदर गोलंदाजी करत असताना फलंदाजाला भाग पडतायत. ऑफसाईडला झेलच्या रूपाने घेत असताना या ठिकाणी चांगले क्षेत्ररक्षक आमचे संदेश राऊत आणि जयेश गरत मैदानावर बाद होत आहे. धावसंख्या आहे मैदानावरती ती 41, 41 फॉर द लॉस ऑफ 3. कौस्तुभ पाटील जे ऑफिशियल स्टॅटिस्टिशियन आहेत पालघर डिस्ट्रिक्टचे या ठिकाणी स्कोरिंग करत असताना. तुम्ही मुंबईला का स्कोरिंग करत नाही मोठ्यावर याच्यावर? अच्छा, सेंट्रल गव्हर्नमेंटला जॉबला असल्यामुळे ते बंधनं आहेत. स्कोरिंग सेक्शनमध्ये तुम्ही जर बघाल तर टेनिस विश्वाच्या माध्यमातून जेव्हा आम्ही करिअरची सुरुवात केली होती लिबर्टी गार्डनला मलाडला राज कपूर ट्रॉफीच्या नंतर, तेव्हा रमेश परब स्कोरिंगला होते, वन ऑफ द बिग नेम. तसं मी पालघर जिल्ह्याचा उल्लेख केला. महेश ठाकूर असतील, दीपक जोशी असतील, प्रतीक्षा कदम असेल, संजय म्हात्रे असतील, चिन्मय कदम, सम ऑफ द गुड स्कोरर्स. आणि या ठिकाणी चिरागसुद्धा आहे जे चांगले स्कोरिंग करत आहेत मागच्या 2 टुर्नामेंट्समध्ये. या ठिकाणी चिरागचं स्वप्न आहे लवकरच ऑफिशियल स्कोरर होण्याचं, ते पूर्ण करू आम्ही. तर धावसंख्या या ठिकाणी 3.2 ओव्हर्स आणि 41 फॉर द लॉस ऑफ 3. साई पाटील नवीन फलंदाज, डावकरी फलंदाज आहेत. अक्रॉस द लाईन खेळत असताना ऑन साईडला वाईडिश मेडॉनच्या मागे 1 धाव. आपल्या घरच्या संघातून खेळत असताना साई पाटील पालघर स्पोर्ट्स क्लब
आवडता जिल्हा आहे आमचा, कारण या जिल्ह्यावर प्रचंड काम मागच्या 46 वर्षात आम्ही केलं आहे. हा जिल्हा असेल, ठाणे जिल्हा असेल, आधी एकत्रच होता हा जिल्हा. ऑफ साईडला प्लेस करत असताना एक धाव पूर्ण करतायत, दुसऱ्या धावांसाठी जातील कदाचित, दोघे थांबतायत. 3-3 फिल्डर बॉलरवर, त्या बॉलवरती त्या ठिकाणी आपण बघतो युवा फ्रेंड्सचं दातिवरीची, आणि संघाची धावसंख्या पुढे सरकते. या सिंगलने ती आता 43 वर, 43 फॉर द लॉस ऑफ 3 इन 3.4 ओव्हर्स. म्हणजे 22 चेंडूमध्ये या 43 धावा पालघरचे लागलेले आहेत. आणि याचं श्रेय जातं आकाश थरे यांना आणि आकाश वर्तक यांना, ज्याने धावांचा पाऊस सुरुवातीच्या काळात पाडला होता. स्पेसिफिकली पहिल्या षटकात 19 धावा मारल्यानंतर थोडासा मागे पडतोय संघ. बॅट अँड पॅडच्या मध्ये चेंडूला ऑन साईडला लॉफ केले, क्षेत्ररक्षक डीपला कव्हर करेपर्यंत एक धाव पूर्ण करतील साई. गुड थ्रो नाही म्हणणार, कारण बॅकअप केलं जाते. आत्ता धावसंख्या 44. सुरुवात ऑस्ट्रेलियन स्टाईल 19 धावा कुठल्या होत्या आणि एकंदरीत षटक पूर्ण झाले. किती मिनिटं झाले बघूया आपण. आता पण एक चेंडू बाकी. किती मिनिटं झालेत आतापर्यंत? 23 मिनिटं झालेत. एक चेंडू अजूनही बाकी आहेत चौथ्या षटकातील आणि 23 मिनिटं झालेले आहेत. डिजिटल स्कोरर, मॅन्युअल स्कोरर यांच्या दृष्टीने एक चेंडू बाकी आहे. 1 टू गो. दोन्ही डिजिटल स्कोरर आणि मॅन्युअल स्कोररने रिकन्साइल केलं आहे. एक चेंडू अजून बाकी आहे. पहिल्या चेंडूवर एक धाव आली आहे, आकाशने काढले. दुसऱ्या चेंडूवर विकेट. व्हायरस इन द कम्प्युटर, व्हायरस इन द मॅन्युअल ब्रेन ऑल्सो. काय हरकत नाही आहे. ओव्हर झाली आहे पंचांच्या ऑन दी ग्राउंड अंपायर्सच्या नुसार, कारण नॉर्मली आमच्या ग्राउंड अंपायर्स कधी चुकत नाहीत. तीच गोष्ट रिकन्सिल करत असताना या ठिकाणी एक चेंडूमध्ये डॉटच्या माध्यमातून संपला होता. काय हरकत नाही आहे. इट हॅपन्स. इंटरनॅशनल लेवलला सुद्धा होतात अशा गोष्टी. एकंदरीत षटकं पूर्ण झाली. 4 किती मिनिटं घेतले 4 षटकांनी? 24 मिनिटं. 24 मिनिटं घेतले 4 षटकांनी. आणि आता धावसंख्या झाली मैदानावर 4 षटकानंतर ती 44 फॉर द लॉस ऑफ 4. 11ची सरासरी. अजूनही 2 षटकांचा काही बाकी आहे पालघर स्पोर्ट्स क्लबसाठी. आणि या 2 षटकामध्ये अशाच वेगाने जर धावा आल्या तर 22 किंवा 25 किंवा 30 धावा अजून ॲड होऊ शकतात. आणि हे एक्सपेक्टेड स्कोर ज्याला आपण म्हणतो ती 74 किंवा 80 सुद्धा होऊ शकतात. प्रश्न असा आहे की पालघर स्पोर्ट्स क्लबचे जे 2 फलंदाज आहेत मैदानावर ते काय परफॉर्मन्स दाखवत आहेत. आकाश वर्तक आणि साई काय परफॉर्मन्स दाखवतात याच्या लक्षात राहील. लेफ्ट हँडर आहे तर साई. तर फलंदाज मैदानावर बाद. अजून एक डावकरे फलंदाज बाद झालेत आता साई. आणि त्यामुळे एकंदरीत गडी बाद झालीत मैदानावरती 4. आणि धावसंख्या झाली ती मैदानावरती 44. 44 फॉर द लॉस ऑफ 4 इन 4.1 बॉल्स. जीत 11 माकणे, मनसे राज, क्रिएटिव्ह 11 माकणे, AB 11 रुद्रांश वॉरियर्स. पालघर स्पोर्ट्स क्लब जो खेळतोय, बॅटिंग करतोय. रुई ट्रान्सपोर्ट, खुशी 11 विरातन बुद्रुक, शिवशक्ती उसरणी, युवा फ्रेंड्स दातिवरे, दांडाकाडी वॉरियर्स, जसवी शार्क, पाटील 30-30 जलसर क्वालिफाय झालेत. GT 11 माकणे हायेस्ट स्कोर चेस केला होता त्यांनी. सोनावे इंडियन्स आणि कापसे लायन्स. 16 संघ खेळत असताना धावसंख्या झाली 48. विसरू नका उद्याचा दिवस. उद्या शेवटचा दिवस, सांगताचा दिवस. सफाळे प्रीमियर लीगच्या माध्यमातून उद्या या ठिकाणी 8 संघ क्वालिफाय, 6 ऑलरेडी क्वालिफाय झालेत. या 8 संघ या ठिकाणी परफॉर्मन्स दाखवतील.
आणि ज्यांच्या परफॉर्मन्स बघण्यासाठी मोठ्या संख्येने तुम्ही उपस्थित राहा. प्रथम पारितोषिक 75,000 रुपये व चषक आहे. द्वितीय पारितोषिक 50,000 व चषक आहे. तृतीय पारितोषिक 25,000 व चषक आहे. चतुर्थ पारितोषिक 25,000 व चषक आहे. मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, सामनावीर हे सगळे पारितोषिकं तुम्ही बघू शकाल. फार मोठ्या प्रमाणात सरळ हाताने भरपूर लोकांनी या ठिकाणी मदत केली, त्यांची कृतज्ञता व्यक्त करतोय. लॉफ केलंय चेंडू ऑन साईडला, क्षेत्ररक्षक जज करतायत. बघायचं चेंडू ट्रॅव्हल होतोय त्या ठिकाणी 4 धावांसाठी आणि धावसंख्या आता पुढे सरकते मैदानावर 52 या धावसंख्येवर. 2 चौकार आले त्यामुळे धावसंख्या पोहोचते ती 52 वर. 52 इन द 5th ओव्हर. 5वं षटक मार्गस्थ आहे. सफाळी प्रीमियर लीग राजेश म्हात्रे उर्फ बंटी दादा जे अध्यक्ष आहेत सफाळी प्रीमियर लीगचे आणि ज्यांच्याबरोबर खूप परिश्रम घेतले सगळ्या आमच्या कमिटी मेंबर आणि कार्यकर्त्यांनी या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी. बीट होत आहेत फलंदाज, बीट होत आहेत कीपरच्या हातून चेंडू निसटतोय, चेंडू ट्रॅव्हल होतोय, शॉट थर्डमॅनला पंचांचा इशारा येतोय. 1 धाव या ठिकाणी मिळते आणि धावसंख्या पुढे सरकते ती आता 53 वर. अवंतर धाव. तर राजेश म्हात्रे उर्फ बंटी दादा सफाळी प्रीमियर लीगचे माझे मित्र महेंद्र भोईर अतिशय चांगलं काम. त्याच्यानंतर आपण बघतोय मनीष गावण, कौस्तुभ पाटील जे आमच्याबरोबर या ठिकाणी स्कोरिंग करतायत. रोहिदास पाटील, शुभम पादे, सचिन पाटील, योगेश गरत, भूपेश गावट. त्याच वेळेला गोलंदाज पुढचा चेंडू घेऊन पॅक पडला होता म्हणून ऑन साईडला चेंडू बळवला. झेल असण्याची शक्यता आणि झेल बघायचंय चेंडू झेल घेतलाय का त्यांनी पूर्ण. तिसऱ्या पंचानं रेफर केलंय की जेल घेत असताना फिल्डरचे पाय सीमारेषेच्या पलीकडे आहेत का सीमारेषेच्या अलीकडे ते चेक करावं लागेल, म्हणून तिसऱ्या पंचाने रेफर केलंय. तर राजेश म्हात्रे उर्फ बंटीदादा, महेंद्र भोईर, मनीष गावण, कौस्तुभ पाटील, रोहिदास पाटील, शुभम पादे, सचिन पाटील, योगेश गरत, भूपेश गावट, गौरव जिटी, जॉनी पाटील, प्राण भोईर, हरीश्वर किणी, नंदन चौधरी, नवीन, त्याच्यानंतर समीर पाटील, अल्पेश भोईर, यज्ञेश पाटील, विंकोश म्हात्रे, रोहिदास भगत, कल्पेश गरत, श्रीकांत पाटील, अक्षय ठाकूर, रोहन गावन, अंकुश पाटील, ज्ञानेश्वर राऊत, अतुल पाटील, असलम शेख, स्वप्नील भोईर आणि जावेद खान या सगळ्यांनी खूप कष्ट घेतलेत. तर तिसरे पंच चेक करतायत एक्झॅक्टली कॅच घेत असताना त्या फिल्डरचे पाय बाउंड्रीला लागले का नाही लागले, चेंडू हातात असताना ते बघावं लागेल. Agri Premier League Welfare Association Official Statistician Kaustubh Dattatray Patil. Yes. Not out. बघूया तो षटकार आहे का चौकार आहे. तिसरे पंच हेमंत ठाकूर चेक करतात या ठिकाणी. अधिकार ऑनफिल्ड अंपायरला आहे, नीट दिसत नाही, तुम्हाला अधिकार आहे तो तुम्ही निर्णय घ्यायचा आहे. आमच्या कॅमेरामॅननी ज्या काही गोष्टी दाखवल्या आहेत ते हेमंत ठाकूर यांनी बघितल्यानंतर हेमंत ठाकूरने सांगितलं ऑनफिल्ड अंपायरकडे ते चर्चा करायला चाललेत. ते स्वतः दोन्ही अंपायरबरोबर चर्चा करतील आणि त्याच्यानंतर निर्णय दिला जाईल. बाकीच्यांनी बोलू नका. चला पंच निर्णय घेतील. ग्राउंड अंपायर हाय, नमस्कार. DRS
इंटरनॅशनली खूप चर्चेमध्ये DRS आला. तर फलंदाज बाद आहे. तर फलंदाज निघालेले आहेत, चालत 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 ड्रेसिंग रूमपर्यंत पोहोचलेत. तेथे थांबले होते आणि आता ते आतमध्ये झाले, त्यामुळे फलंदाज बाद आहे. येस, चॅनल 9 शब्द आला होता ऑस्ट्रेलियामधून. आणि चॅनल 9चा अर्थ काय होता? 9 कॅमेरा. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकला 18 कॅमेरा लावण्यात आले होते, इन्क्लुडिंग ड्रोन आणि क्रेन. आणि इथे चांगलं काम केलं कॅमेरामॅनने. पण कधी कधी जर बेनिफिट असेल आणि त्या पद्धतीने तिसरे पंच चर्चा करायला गेले तिकडे आणि ग्राउंड अंपायरला तो अधिकार दिला आणि त्याने तो निर्णय दिला बाद म्हणून. खरं सगळ्यात मोठा परीक्षक होता त्या काळामध्ये तो म्हणजे तो फिल्डर जो तिकडे फिल्डिंग करत होता. आणि त्याच दरम्यान चेंडू कव्हर करेपर्यंत यष्टिरक्षक 2 अवंतर धावा. टेनिस विश्वमध्येच तुम्हाला दिसेल कीपर एवढा लांब धावताना. कधी स्क्वेअर लेग कव्हर करतो, कधी पॉईंट कव्हर करतो, कधी मिड विकेट कव्हर करतो, कधी स्क्वेअर लेग कव्हर करतो, कधी फाईन लेग कव्हर करतो. तर एकंदरीत षटकं पूर्ण झाले. 5 षटकानंतर धावसंख्या बघायला मिळते ती 55. 11ची सरासरी काय सोडलेली नाही आहे. आकाश थरे आणि आकाश वर्तकनी सुरुवातीला 19ची सरासरी पहिल्या षटकात ठेवली होती. नंतर आता ही 5 षटकानंतर 55 धावा आणि गडी बाद झालेत मैदानावरती. एकंदरीत 5. पालघर स्पोर्ट्स क्लब या संघाची धावसंख्या. परेश गरत आणि स्वप्नील भोयर मालक आहेत. दुसऱ्या बाजूला युवा फ्रेंड्स दातिवरे संघाचे मालक आहेत कुणाल तामोरे आणि रितेश निर्जाई जे अंडर 16चे खेळाडू जे आयकॉन प्लेयर्स आहेत ते कॅप्टन असताना या ठिकाणी 25 मिनिटं घेतलेत 5 षटकासाठी. 5 ओव्हर्स 25 मिनिटं घेतलेत पंचांच्या माहितीसाठी. काहीतरी इशारा करतात अंपायर. येस, कळलं मला. एक प्लेयर आतमध्ये येईल सर्कलच्या नियमाप्रमाणे. सर्कलच्या बाहेर फक्त 4 प्लेयर राहतील याची दक्षता बाळगायची आहे फिल्डिंग करणाऱ्या कॅप्टननी, कारण तो 25 मिनिटं घेतलेत. विकास पहिला चेंडू वाइड. अब तक 56. मागच्या काही सामन्यांमध्ये ज्या पद्धतीने बॅटिंग चालू आहे नक्कीच कौतुकास्पद आहे. पहिल्या सामन्यात आपण 46 पाहिला, दुसऱ्या सामन्यात 68 पाहिला, तिसऱ्या सामन्यात 81 पाहिला, चौथ्या सामन्यात आता काय टार्गेट येते ते या ठिकाणी बघावं लागेल. बॅट अँड पॅडच्या मध्ये चेंडू बॉटम हँडचा वापर केला. जेल असण्याची शक्यता मात्र जास्त सोपा करायला गेले. कॅचेसचं असं आहे बघा की जितकं तुम्ही खाली घ्यायला जाईल ना तितका रिस्क फॅक्टर वाढतो आणि जितकं तुम्ही वरती घ्याल तितका रिस्क फॅक्टर कमी असतो. तुम्ही जर ऑस्ट्रेलिया साऊथ आफ्रिकेला बघाल तर जास्त कॅचेस वरती घेतात, खाली घेत नाहीत. खाली कधी घेतात जेव्हा उडी मारायची वेळ येते, जंप मारायची वेळ येते. जॉन्टी रोड्सला तुम्ही पाहिलं असेल. बॅट अँड पॅडच्या मध्ये यॉक करायचा प्रयत्न त्या ठिकाणी. फलंदाज बीट झालेत, यष्टीरक्षक बीट झालेत. चेंडू गेले डीपमध्ये त्या ठिकाणी फाईन लेगच्या मागे आणि कव्हर करेपर्यंत 2 धावा. धावसंख्या 59. चांगली धावसंख्या आहे. फायटिंग टार्गेट आहे कारण एनी रन्स आफ्टर 55 इज ऑलवेज गुड स्कोर इन दिस ग्राउंड. 55+ तुम्ही धावा कराल तर नक्कीच तुमच्याकडे फायटिंग टार्गेट आहे. बॅट अँड पॅडच्या मध्ये चेंडू कोणी मागे नाही आहे. फिल्डर आता धावत आहे तिथे. आउटफील्ड फास्ट आहे. 4 धावा बघायला मिळतील आणि त्यामुळे धावसंख्या पुढे सरकते ती आता 63 63. पालघर स्पोर्ट्स क्लब आधीच एक सामना जिंकला आहे आणि दुसरा सामना सुद्धा या ठिकाणी एक मोठं टार्गेट उभारायचा प्रयत्न करतायत या ठिकाणी परेश करत आणि स्वप्नील भोईर यांचा संघ. आणि मैदानावर तुम्ही बघताय युवा फ्रेंड्स दातिवरे प्रयत्न करतोय
जे पहिल्या षटकात 19 धावा गेले होत्या नंतर कसं कंट्रोल करता येईल या दृष्टीने, कारण सुरुवातीला आकाश तरे असतील, वर्तक असतील, ज्यांनी पहिल्या षटकात 19 धावा कुठल्या होत्या. मात्र मागच्या षटकात सुद्धा सरासरी तुम्ही पाहिलं 5 षटकानंतर 55 धावा होत्या, त्यामुळे सरासरी 11 होती. आणि या षटकात एक्झॅक्टली किती धावा येतात बघायचं. आतापर्यंत ही धावसंख्या पोहोचली ती 63 वर. बॅट अँड पॅटच्या मध्ये चेंडू लॉफ केला ऑन साईडला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावा आणि धावसंख्या सरळ पोहोचले 69 वर, 69 वर. आणि ज्या 19 धावा पहिल्या षटकात आकाश तरी आणि आकाश वर्तकने कुठल्या होत्या त्या धावांना खऱ्या अर्थाने या ठिकाणी रूप देण्याचं काम मैदानावरती करतायत मिनेश आणि आकाश वर्तक आणि मिनेश. आकाश वर्तक एका बाजूने अजूनही किल्ला लढवत ठेवत आहेत. अजून एक फटका, ग्रेट बॅटिंग, 6 धावा, धावसंख्या 75. आजच्या दिवसातलं सगळ्यात मोठी धावसंख्या म्हणता येईल का नाही, याच्या अगोदर आपण 80 पाहिली होती. अजूनही थोडे मागे येते. मात्र पालघर स्पोर्ट्स क्लबने खूप चांगली बॅटिंग करत असताना ऑस्ट्रेलियन स्टाईलमध्ये या ठिकाणी सफाळे प्रीमियर लीगमध्ये दुसऱ्या मॅचमध्ये सुद्धा धुमधडाका दाखवत आहेत. या वेळेला ऑफ साईडला आतापर्यंत ऑन साईडला दाखवलं होतं आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. व्हॉट अ बॅटिंग, जबरदस्त खतरनाक बॅटिंग करतायत मिनेश. डॉमिनेट करत असताना आपल्या संघासाठी बॉलर्सच्या वरती लास्ट ओव्हरमध्ये कशी बॅटिंग करावी आणि धावसंख्या झाली मैदानावरती ती 81 झाले आणि एक नवीन टार्गेट 82चा त्यांनी आजच्या दिवसातला मोठी धावसंख्या पालघर स्पोर्ट्स क्लबने युवा फ्रेंड दातिवरे संघाला दिले. शेवटच्या षटकात किती धावा आल्या आपण बघूया. लागोपाठ खतरनाक बॅटिंग केली आणि लास्टच्या ओव्हरमध्ये 26 धावा कुठलेत लास्ट ओव्हरमध्ये पालघर स्पोर्ट्स क्लबच्या बॅट्समॅननी. आणि मैदानावर थँक्यू मंगलदासजी गरजजी, तिन्ही समालोचकांना तुम्ही पारितोषिक पाठवलं त्याबद्दल मंगलदासजी गरजजी यांचे मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. थँक्यू साहेब. तुकाराम मांगेला, नितीन पाटील आणि आम्हाला थँक्यू व्हेरी मच तुम्ही प्रेम दाखवल्याबद्दल. आणि संघाची धावसंख्या झाली 81, षटकं संपलेत, 6 गडी बाद झालेत मैदानावरती. एकंदरीत ते 5 आणि 82 झाले. इकडे शेवटचा जो फलंदाज आहे त्याचा मी कौतुक करेन ज्याने धावा केल्या, तो म्हणजे आमचा मिनेश, ज्याने एकंदरीत 5 चेंडूमध्ये तब्बल 3 षटकार आणि 1 चौकार म्हणजे 24 धावा 5 चेंडूमध्ये कुठलेत तुम्ही बघू शकता. एकंदरीत 450च्या बॅटिंग रन रेटनी पालघर स्पोर्ट्स क्लब मधल्या मिनेशनी कुठ धावा कुठलेत आणि त्यामुळे 81 धावा झाले 6 षटकात आणि 82चं टार्गेट या ठिकाणी दिले. एक मोठं डोंगर युवा फ्रेंड दातिवरी या संघाला रितेश निर्जाई आणि त्यांच्या सहकार्याने एक मोठं टार्गेट दिलं या ठिकाणी 81चं. आजच्या दिवसातलं सगळ्यात मोठी धावसंख्या आणि पालघर स्पोर्ट्स क्लब आता उतरेल फिल्डिंगसाठी आणि युवा फ्रेंड दातिवरे बॅटिंगसाठी 81. आजच्या दिवसातली मोठी धावसंख्या. कुठल्या पद्धतीने दावा करतात, कुठल्या पद्धतीने चेस करतात, कुठल्या पद्धतीने मोठं टार्गेट या ठिकाणी प्रत्युत्तर देतात. जसं ऑस्ट्रेलिया विरुद्ध साऊथ आफ्रिका जे 434 धावा दोघांनी खूप चांगली फाईट दिली होती, तशी फाईट या ठिकाणी युवा फ्रेंड दातिवरे करणार का? कारण युवा फ्रेंड दातिवरेकडे पॉईंट्स नाही आहेत, त्यांना जिंकू किंवा मरू या पद्धतीने खेळावं लागेल पालघर स्पोर्ट्स क्लबच्या समोर. आणि ज्या वेळेला दोन्ही संघ उतरतील खेळण्यासाठी त्यावेळेला दावतवर्ण घेऊन येतील आमचे ज्येष्ठ समालोचक तुकाराम मांगेला आणि त्यांच्याबरोबर आमचे नितीन पाटील. कारण ज्येष्ठ म्हणता कामा नये, मात्र ते कॉमेंट्री ज्या पद्धतीने करतात, ज्या पद्धतीने अभ्यासू समालोचन करतात, ज्या पद्धतीने स्टॅट्स सांगतात, त्यामुळे मी ज्येष्ठ म्हणालो. तर एकंदरीत एक्स्ट्राज बघा मैदानावरती एक्स्ट्राज धावा आहेत ते टोटल 6 वाईड म्हणजे जवळजवळ 1 षटक या ठिकाणी देण्यात आले. तर या ऐकूया नितीन पाटील आणि तुकाराम मांगेला. थँक्यू. अगदी बरोबर म्हणालो मी ज्येष्ठ समालोचक, कारण 25 वर्ष झाले तुकाराम मांगेला आहे ना. आणि त्यामुळे ज्यांना 15 वर्ष 20 वर्षापेक्षा जास्त झालेत आमच्याकडे बघा ना, कॉमेंट्री सेक्टरमध्ये एक गोष्ट फार मोठ्या प्रमाणात चर्चा केली जाते. सगळ्यांना सर 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 म्हटलं जातं, कारण सर एक किताब सगळ्यांना नाही मिळालं. सर गॅरी सोबर्स असं म्हटलं जातं, सर रिचर्ड ॲडली असं म्हटलं जातं, सर इव्हन सगळ्यांना म्हणता येत नाही.
त्यामुळे सर हा किताब फार कमी लोकांना मिळत आहे. मात्र आमचे तुकाराम मांगेला मागचे 25 वर्ष अप्रतिम कॉमेंट्री करतात, त्यामुळे ते ज्येष्ठ समालोचक आहेत याबाबतीत शंका नाही. या ऐकूया त्यांचं ज्ञान, त्यांचं एकंदरीत स्टॅट, त्यांचं एकंदरीत फ्लो, आणि त्यांच्याबरोबर आहेत आमचे विठ्ठलवाडीचे यंग टॅलेंटेड कॉमेंटेटर नितीन पाटील यांना. थँक्यू. सर एक किताब आहे ना, विजडम म्हणून एक कंपनी आहे, ती देते सर किताब. थँक्यू सर. तर पुन्हा एकदा म्हणा जाऊया आलेल्या दुपारच्या सत्रामध्ये आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं या सफाळा प्रीमियर लीगमध्ये सहर्ष स्वागत. युवा फ्रेंड दातिवरीचा संघ सध्याच्या घडी खेळतोय आणि त्या संघाचे संघमालक आहेत श्री कुणाल तामोरे, आणि त्यांच्यासाठी आजचा दिवस थोडासा वेगळा आहे, कारण आज पुत्र रत्नाचा लाभ त्यांना नक्कीच झालाय. तर अभिनंदन आहे कुणालजी, आपलं सफाळे प्रीमियर लीग मध्ये आपला संघही खेळतोय आणि आजचा दिवस आपल्यासाठी थोडंसं वेगळा आहे. संघ खेळतोय, बघूया त्या टीमला अजून एक विजयाची भेट कुणाल तामोरे यांच्या दिशेनं तर टीम देतोय का, तो अजून वेगळा योग असणार आहे. मोठा पाठलाग आहे. जितू आणि संदीप ही जोडी मैदानावरती पहिल्याच चेंडू व्हाईट बॉलचा इशारा तिथून झालाय आणि संपूर्ण स्पर्धा आपण बघतोय 6 सीटरच्या माध्यमातून. ही संपूर्ण स्पर्धा लाईव्ह जे घर बसल्या प्रेक्षक सुद्धा बघताय, आणि मागे आपण एका प्रेक्षकांचा उल्लेख केला होता, नक्कीच लाईव्हला असताना, म्हणजे पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा मंगलदासजी घरत यांचा उल्लेख केला होता की प्रत्येक वेळेला प्रत्येक समालोचकांचं ऊर्जा वाढवण्याचं काम, प्रत्येक स्पर्धेच्या आयोजकांना एक चांगली प्रतिक्रिया, चांगली अभिप्राय देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जातं, आणि आताही ते सध्याच्या घडीला व्यासपीठावरती उपस्थित आहेत. यावेळेस मात्र लॉंग क्षेत्र खाली आहे, चेंडू निघून जाईल सीमारेषा पार, येतोय पहिला चौकार. चला मॅच थांबवायचे आहे पंच आशुतोष व्यवहार सर. येस मॅच चालू ठेवायची आहे आणि दमक्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचले सध्या टीम 6 धावाच्या स्कोर कार्डवर आपण पाहू शकतायत. चला मागच्या आपण मॅचमध्ये 81 धावा पाहिल्या होत्या, इथून आताही आपण जर पाहिल्या तर 81 धावा आहेत. 82 धावांचा पाठलाग आहे, मागे नाही जमला 82 धावांचा पाठलाग, पण इथे जमू शकतो.
ऑफस्टमच्या बाहेर रोख ठेवला होता, तिथून टप्प्याचा खास करून आकाश तरे ज्यानं मागच्या 2 मॅचमध्ये चांगली इनिंग साकारली आहे आणि आता एक आयकॉन खेळाडू काय करू शकतो याचं उदाहरण आकाश सध्याच्या घडीला पेश करतोय. नक्कीच आकाशने मात्र जबरदस्त कामगिरी केलं आजच्या दिवसात. चेंडू फेकून झाले 4. यावेळेस मात्र पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक होईल का? क्षेत्ररक्षक झेल खाली आहे, इथे झेल निसटला गेला आहे. यावेळेस मात्र शुभ संकेत आहेत का दातिवरे संघासाठी? कारण हा मॅच त्यांना जिंकणं खूप गरजेचं असेल. कुणालजी तामोरे आलाय तिथे, संघ मालक आणि असताना पुत्र रत्नाचाही लाभ झालाय. इकडनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय सध्या 8 धावा स्कोर कार्डवर आपण पाहू शकतायत. 17 फेब्रुवारीचा दिवस त्यांच्या आठवणी नक्कीच राहणार आहे. पण जर मॅच जिंकला इथून आणि क्वालिफायच्या रेसमध्ये कायम राहिला तर मजा येणार आहे. दुसऱ्या बाजूला क्वालिफाय होण्याचा प्रयत्न टीम पालघरचाही संघ करणार. समोरच्या दिशेला चांगला फटका, काय फटका खेळलाय, सुंदर फटका लॉंगॉनच्या डोक्यावरनं ठोकलाय. अजून एक षटकार. काही इशारा करतात काही गाडी 4 व्हीलर थोडस बाजूला करा, कारण त्याच्या फ्रंटची आपण काच आहे थोडंसं रिफ्लेक्शन तिथे मारतंय. षटकाराने धावफलक जाऊन पोहोचलाय तो 14-14 वरती जाऊन धावफलक पोहोचलाय. स्ट्रायकरला फलंदाज रेडी होतोय. तिथे आकाश तरे आहे, इथे जितेंद्र तरे आहे. तरे मधली लढाई आहे, आकाश तरे वरचे जितेंद्र तरे ही लढाई आणि बॅक टू बॅक दुसरा षटकार, सिक्सर. बघा झेल सुटांचे परिणाम काय असतात. रोहित शर्माने मात्र 264 धावा ठोकल्या होता, जो झेल सोडला होता परेराने. त्यानंतर इकडनं मात्र जबरदस्त कामगिरी करतोय सध्या जितू यांच्या बॅट मध्ये. बॅक टू बॅक 2 षटकार येत आहेत. सध्या टीमला जरूरत आहे आणि ते करावं लागेल. धावसंख्या आपण पहिले स्कोर कार्डवर जाऊन पोहोचलाय 20. सुप्पा चौफेर फलंदाजी यावेळेस एका हाताने झेल टिपण्याचा प्रयत्न जरूर केला होता, पण तो झेल निसटला गेलाय. आणि धावसंख्या आपण पाहिली तर 21 धावाची सुरुवात पाहिजे होती, ती सुरुवात प्राप्त केलंय तुकाराम सर. आणि जशी सुरुवात आहे म्हणजे कंपॅरिझन जरी पाहिलं ना, तिथून 19 न सुरुवात होती आणि त्याला प्रत्युत्तर दिले 21 न. तिथे लढाई चालू आहे. पण सध्याकडल्या स्क्रीनवरती आपण पाहतोय 6 सीटरच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धा आणि त्यांचे व्ह्युअर्सही ज्या पद्धतीने आतापर्यंत सबस्क्रायबर पाहिलेत आपण 2693 सबस्क्रायबर आहेत. आणि ज्यांनी अजून नाही सबस्क्रायबर केलेले आहेत तर त्यांनी सुद्धा सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. तर आज टार्गेट आहे बिलकुल, इथे टार्गेट 81 आहे 82, पण आपल्याला टार्गेट 3000 सबस्क्रायबर आपल्याला आजच्या दिवसामध्ये पूर्ण करायचे आहेत. 6 सीटर चांगलं काम करते बघा. नवीन नवीन गोष्टी ह्या इम्प्लिमेंट होत असतात, नवीन नवीन गोष्टी येत असतात आणि 6 सीटरच्या माध्यमातून संपूर्ण टीम जे चांगलं काम करतंय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, धावा 21. आणि मागे बालसरांनी म्हटलं होतं या टीमसाठी ना एक करो या मरवाली स्थिती आहे. डू ऑर डाय, बरोबर, डू ऑर डाय वाले रेड आहे. आणि ज्यावेळेला अशी परिस्थिती येते ना, डू ऑर डाय अब करना होगा आपको, अप्लाय करायचं आहे. इथून पहिलं षटक आणि 21 धावा. बुलने मार्कवर आलाय गोलंदाज जयेश मॅन फ्रॉम चिखलवाडाचा खेळाडू. बुलने मार्कवर सज्ज झालाय. 21 धावा या स्कोर कार्डवर आपण पाहू शकतायत. डान्सिंग टॅगवर करण्याचा प्रयत्न केला, यावेळेस मात्र आक्रमक पवित्रा पाहायला मिळतोय. जितू यांच्या बॅटमध्ये दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होईल, फेकी करतायत. त्याचबरोबर 2 धावा इथे परिपूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांशी स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 23 रन विदाउट लॉस. ही सुरुवात जी पाहिजे होती ती सुरुवात प्राप्त केली सध्या तुकाराम सर. फ्लाइंग स्टार्ट आहे, फ्लाइंग स्टार्ट आहे. त्याला कारण आहे दोनचं फ्लाय केलं होतं, 2 चेंडू फ्लाय करून बाउंड्रीच्या बाहेर गेल्यात, त्याच्यामुळे हा फ्लाइंग स्टार्ट आहे. आणि त्याचा फायदा आता बघूया होतोय का, कारण इथून टीम पालघरचा संघ रेडी आहे. आम्ही क्वालिफाय होण्याच्या रेसमध्ये, पण टीम दातिवरेचा संघ सांगतोय आम्ही आहे तयार, रेडी आम्ही आहोत. स्विच इटचा फटका खेळलाय, स्विच ऑन झालाय आणि चेंडू गेला बाउंड्रीच्या बाहेर. चौकार. हर्षाचा नाव गावाचा गाजवायला पुन्हा बोवायला, हर्षाचा नाव गावाचा गाजवायला पुन्हा बोवायला. श्री गणेश संघाचा आणि स्विचचा असा फटका आहे ना, म्हणजे नितीन तुम्ही तर जनरेटरच्या बाबतीमध्ये किंवा UPS भरपूर वेळेला पाहिलाय बॅकअप. त्यावेळेला एका क्षणाला जेव्हा लाईट येते ना
तेव्हा जनरेटरची लाईट बंद करावी लागते, स्विच ऑन स्विच ऑफ करायला लागतो. तसा खेळ सध्याच्या घडला, ऑन ऑफ वाला खेळ मैदानावरती चाललाय. 25 धावा या स्कोर कार्डवर आपण पाहू शकतायत. पुन्हा एकदा कमबॅक करतोय आणि की कमबॅक इकडनं करावं लागेल जयेश याला, परंतु सध्या करो या मरो अशी स्थिती आहे. स्कोर कार्ड जाऊन पोहोचाय सध्या 27 धावा या स्कोर कार्डवर. आणि मंगलदाजी गरज साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांची एक मोठी स्पर्धा येते यंगस्टार चषक माकडे 28-3 असा कालावधी असेल. पुन्हा एकदा जयेश मार्कवर पुन्हा एकदा डान्सिंग ट्रॅकवर खेळण्याचा प्रयत्न केलाय, इकडनं कमबॅक केले तुकाराम सर. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव आल्यात आणि ते व्हायलाच हवं होतं. म्हणजे जयेश आलं त्याच उद्देशाने आलं होतं. जयेशला आणण्यामागे कारण तेच होतं की आता प्रतिस्पर्धी संघाचा फलंदाज थोडासा फ्लो मध्ये आहे, त्याचा फ्लो थांबवायचा आहे, त्याला थोडासा बॅटला मॅन करायचा आहे, म्हणून जयेशचा वापर टीम करते. पुढेचा चौकेडा चेंडू होता, थोडासा बॅकलिप लवकर खाली आली होती, त्याच्यामुळे एलिव्हेशन नव्हतं. समोरच्या दिशेने चेंडू गेलाय. 1 धावे चेंडूवरती पूर्ण. पहिल्या षटकामध्ये 21 धावा केल्यात आणि या षटकामध्ये आतापर्यंत 7 धावा आल्यात. धावा झाल्या धाबलकावरती 28-28 नो लॉस. अजूनही एक चेंडू असेल. आता संदीपलाही चांगली फलंदाजी करावी लागेल, कारण संदीप दातिवरे गावचाच आहे आणि कुणाल तांबरे त्यांचे गावचेच आहेत. स्वतःवर विश्वास दर्शवला आणि आपल्या टीम मध्ये त्याने सामील करून घेतलाय, पण तो या मॅच मध्ये दमखम दाखवायला लागेल. संदीप निजाई अर्थातच सँडी या फलंदाजाला. धावसंख्या स्कोर कार्डवर 28 विदाउट लॉस. इकडनं आणखीन एखादा मोठा फटका येतोय तर आणखीन एक मजबूत स्थिती येतील सध्या दातिवरे संघाची. पुन्हा एकदा म्हटल्याप्रमाणे आलाय स्टेट ड्राईव्हच्या माध्यमातून 1 बाउन्स सीमा शबार येतोय. SPL चौकार येथे 2 षटकाची योग्यरित्या समाप्ती झाली आणि स्कोर कार्डवर आपण पाहिलं तर संघ जाऊन पोहोचलाय 32 धावा बिनबाद. या ऐकूया कुंदन जेटीजे यांना. आता समीकरण बघूया. डीजे रेडी होतात आमचे. 24 चेंडू आणि धावा करायच्या त्या 50 धावा. मॅच ऑन आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. थोड्या वेळासाठी आपण डीजेला संधी देऊया आणि येऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. मला चुम्मा सांग भेटशील कवा मेटींचेशील कवा सांग देशील कवा मला चुम्मा. डीजे मॅडी मॅडी अगो सुषमा तुझे डोल्याला शोभतय चष्मा. अगो सुषमा तुझे डोल्याला शोभतय चष्मा. दिसतय नाट्यवाणी. गाणं तर तिथे चष्मासाठी चष्मा बरा होता, पण ज्या पद्धतीने आपण मोबाईल वापरतो ना, तर आपल्याला सुद्धा चष्मा नक्कीच लागणार आहे. सबस्क्रायबर आता वाढत चालल्या 2703. चला, ज्यांनी नाही सबस्क्राईब केलंय त्यांनी सबस्क्राईब करा, कारण सफळ प्रीमियर लीग आणि येणाऱ्या पुढच्या काही मॅचेस 6 सीटरच्या माध्यमातून आपण घर बसल्या पाहू शकता. त्याकरता सबस्क्रायबर तिथे तुम्ही करा, तेही आपण पाहतोय. पुन्हा एकदा मी जातोय. नितीन पाटील आमच्या जोडीने आहेत. याच सफाळ्याचा आवाज विठ्ठलवाडीचा आमचे समाजक मित्र आहेत, त्याचा आवाज आपल्यापर्यंत येईल. तर याच व्यासपीठावर उपस्थित झाल्यात युवा उद्योजक विराजी पाटील साहेब, मॅन फ्रॉम खटाई. आपलं सहर्ष स्वागत असेल या क्रीडानगरीमध्ये. जाऊया मागच्या दिशेने जिथे धावा बनवल्या गेल्यात आतापर्यंत 32 आणि एकही गडी बाद झाला नाहीये. इकडनं कमबॅक करीत का 24 चेंडू 50 धाब्यांची आवश्यकता. क्लोजिंग मार्कवर आलाय मिनेश. यावेळेस मात्र जितू मात्र थांबणार नाहीये, परंतु काय घडलं जाईल तर क्षेत्ररक्षकाला बेट करून चेंडू होतोय फरार. येतोय षटकार 6 धावा. थँक्यू सर. हा चेंडू गेलाय हवा के साथ साथ खटा के संग संग. हवाचा झोत मात्र त्यांना फायदेशीर ठरलाय आणि पाठीमागून डगआउट मधून आवाज आलाय आणि इथून स्कोरर सुद्धा सांगताय की बॅटिंग कोण करतोय. जितू. पण जितू काय सांगतोय, आपणच जिंकू. जितू मैदानावरती तेच सांगतोय की आपण जिंकू आणि तेच दाखवण्याचा प्रयत्न जितू करतोय. आता मिनेश मागच्या मॅच मध्ये चांगली बॉलिंग त्याने केले. आता दबाव जाणवतोय. व्हाईट बॉलचा इशारा तिथून झालाय. मिनेश. आता मिनेशनं मागच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी त्याने हाताळली होती, पण दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर पंचाकडे इशारा झालाय. थोडासा व्हाईट बॉल आपण चेक करण्याचा प्रयत्न करू. तिसरं पंच आहेत तिथे पोचतील. तोपर्यंत चर्चा करूया. ज्या स्पर्धेचा उल्लेख केला याच मैदानावरती एक अजून एक स्पर्धा जी येऊ घातले, खास करून मंगलदाजी गरज एक क्रिकेट प्रेमी आहेत आणि प्रत्येकाला क्रिकेटला प्रोत्साहन देण्याचं काम त्याच्या माध्यमातून झालंय. यस, यंग स्टार चषक मागणे 2024. प्रथम पारितोषिक आपण पाहिलं तर 50,000 रोख रक्कम आणि आकर्षक असा चषक. तदनंतर 25,000 रोख रक्कम. द्वितीय पारितोषिक, चतुर्थ आणि 5वं पारितोषिक 10,000 रुपये. पंच निरीक्षण व परीक्षण करतात. यस,
तर हा वाईट नाही आहे. एकंदरीत फलंदाज शफल झालाय, त्याच कारणाचं फेअर डिलिव्हरी असेल. स्कोर कार्ड झालाय टीमची टोटल सध्या तरी 38 धावा. 38 किती पाहिजे 22 चेंडू आणि 45 धावांची आवश्यकता. 44 धावांची आवश्यकता आहे. एकंदरीत स्कोर कार्ड आपण पाहू शकतायत. सध्या जाऊन पोहोचलाय 38 धावा. आणि मागे जसं तुम्ही उल्लेख केला की फलंदाजानं थोडंसं शफल केलं होतं, मग गोलंदाजांना टॅकल केलं की बाबा शफल केलं तर थोडंसं ऑफस्टमच्या बाहेर जाऊया. मिनेशनं तो पवित्र स्वीकारला होता, कारण पहिल्या चेंडूवरती सिक्सर इथून जितेंद्र पाग तरे अर्थात जितूच्या बॅटमधनं आपण पाहिलाय. तो स्ट्रायकर एंडला फलंदाज आहे. हुकमाचा एक काय समोर मिनेश ज्यानं चांगली गोलंदाजी केले तो बॉलिंगवरती. ही लढाई आता दोन खेळाडूंमध्ये आहे. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे. अलॉंग द ग्राउंड चेंडू चाललाय मिड विकेटच्या रिझर्व मध्ये. थोडंसं फंबल झालंय, चेंडू हातातनं निसटलाय. दोन सर्वोत्तम खेळाडू मधली लढाई आहे. आकाशला पाहिलं आपण, आकाश तरेला. आता जितेंद्र तरेला पाहिला, जितूला पहा या मैदानावरती. धावा जाऊन पोहोचल्यात त्या 40-40. अर्धा पल्ला गाठलाय, अर्धा अजूनही आवश्यक आहे. अजून 45 धावांची आवश्यकता असेल. जितू मात्र जबरदस्त कामगिरी करतोय मैदानच्या आतमध्ये. जितूला एक जीवनदान मिळालं होतं आणि त्याचाच पुरेपूर फायदा उठवलाय. सध्या यावेळेस कमबॅक करतोय मिनेश गोलंदाज. जरी एक षटकार लागला तरी चांगली गोलंदाजी करू शकतोय हे दर्शवलंय मिनेश गोलंदाजानं. धावसंख्या स्थिरावलंय 40 धावा बिनबाद. आणि जसं म्हणतात की जितू महत्वाचा खेळाडू आहे, ओपनिंगला आलाय आणि त्याला माहिती आहे जबाबदारी काय आहे, ती जिम्मेदारी क्या उन्हें पता आहे. त्यांना माहिती आहे आणि जबाबदारीपूर्वक काय करायचं आहे ते. दुसऱ्या बाजूला मिनेशला हेही माहिती आहे, हे षटक जर मी चांगलं हाताळलं तर दबाव येणार. इथे जर थोडंसं इकॉनॉमिकल स्पेल मी हाताळला तर कदाचित जो आस्किंग रन रेट वाढेल, रिक्वायर रन रेट वाढेल आणि त्यानंतर आपसुकच त्याचा दबाव, त्याचा प्रेशर फलंदाजावरती वाढेल. सुपर चांगले कामबाग केलंय, कारण पहिल्या चेंडूवर षटकार आला होता, तदनंतर चांगली गोलंदाजी केलंय. 4 चेंडू मागे धावा खर्च केल्या. मागच्या 4 चेंडूवर 2 म्हणजे आतापर्यंत 5 चेंडू मागे 8 धावा खर्च केल्यात मिनेश या गोलंदाजानं. अंतिम चेंडू असेल. पुन्हा एकदा थांबवलंय. क्या बात आहे, सुपर कामगिरी केलंय. फक्त धावा खर्च केल्या 8. आता आपण 3 षटकाची समाप्ती पाहिली तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 40 धावा. म्हणजे येणारे चेंडू आहेत आता 18 आणि 18 मध्ये 42 धावांची आवश्यकता असेल. तत्पूर्वी जाऊया कुंदनजी डेजे यांच्याकडे. कामावर जायला उशीर जायला, कामावर जायला उशीर जायला, बघतोय रिक्षावाला. तिथे उशीर झाला तर चालेल, पण तुम्ही सबस्क्राईब करायला उशीर करू नका. 6 सीटरला 2017 715 आता झाल्यात. तिथे त्या उशीर करू नका, लवकर लवकर तुम्ही सबस्क्राईब करा. कारण अजून एक मोठी स्पर्धा नक्कीच येणार आहे. त्यावेळेला 6 सीटर ज्या पद्धतीने क्लीन अँड नीट टेलिकास्ट करण्याचा प्रयत्न तिथून केला जातोय. सफाळा प्रीमियर लीग 2024 सीझन फर्स्ट क्लास पहिलं सीझन आहे. 18-42 सरळ सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं ना तर तुम्ही बॅटिंग करताना पहिल्या 18 चेंडूमध्ये 40 केल्यात आणि 18 मध्ये 42 करायचे आहेत. हे आहे, पण क्रिकेट इतकं सरळ सोपं थोडी असतं. त्याच्यापेक्षा काहीसं वेगळं होतं. हमारी सोच ज्या खतम होती वहां से क्रिकेट चालू होती. क्रिकेटचा खेळच असा आहे, आपले विचार थांबतात तिथून क्रिकेट चालू होतोय. आकाश तरे यावेळेस मध्ये संदीप निजाई यांच्या बॅट मध्ये येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण होईल. एक्स्ट्रा कव्हर रिझन तत्पूर्वी 2 धावा परिपूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांचे स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 42 धावा. या स्कोर कार्डवर अजून 40 धावांची आवश्यकता असेल. चेंडू आहे तुमच्याकडे आता 17 चेंडू 40 धावांची आवश्यकता. हे षटक फार महत्वाचं आहे. या षटकामध्ये 12-15 किमान 10 धावा जर आल्या तर बॅटिंग करणारा संघ सुखावेल. पण इथून 7 ते 8 धावांचं षटक आलं तर क्षेत्ररक्षण करणारा संघ त्याला तेच पाहिजे. आरकडच्या टीमला तेच पाहिजे. या षटकामध्ये 7 ते 8 धावा खर्च करायचे आहेत. तर दुसऱ्या बाजूला टीम साठी थोडंसं रिंगिंग बेल वाजले. युवा फ्रेंड्स जातीवरीच्या टीम साठी रिंगिंग बेल वाजले. इथून मॅच मध्ये परतण्यासाठी मोठा फटका येणं आवश्यक आहे. सँडीकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची, परंतु जबाबदारी असेल सँडी निजाई, संदीप निजाई यांच्या खांद्यावर. कारण एका बाजून जितूने चांगली फलंदाजी केलंय, कारण 82चा पाठलाग होतोय. दोन्ही बाजूनी चांगली फलंदाजी होणे गरजेचं असेल आणि एक सामना खूप महत्वाचा असेल युवा फ्रेंड्स दातिवरे संघासाठी. धावसंख्या सध्या स्थिरावलंय. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 42 धावा. अजूनही 40 बनवायचे आहेत. चेंडू आहे तुमच्याकडे आता 16. गोलंदाज आकाश तरे पुन्हा एकदा सज्ज होतोय. तेज तर्रार चेंडू. क्या बात आहे, सुपर कम बॅक करतोय. एक आयकॉन खेळाडू आहे आकाश तरे. काय जबरदस्त कामगिरी केली तुकाराम सर. आणि आकाश तर त्याच करता परत आला ना. आकाश त्याकरता काय परत आला का त्याला माहिती आहे हे महत्वाचं षटक आहे. इथे धावा गेल्या तर मॅच मध्ये परत कठीण होऊन बसेल.
पंचाने रिफर केलंय तिथून. स्कोर स्कोर 42 धावा. नाही बॅट्समनने रिव्ह्यू घेतलाय. काय नक्की आहे? 42 15-40. पंधराच्या चेंडू 40 धावांची आवश्यकता आहे. फुलटॉस बॉल होता, फ्लिक केला चेंडूला. क्षेत्ररक्षक आहे जास्त लांब नाही गेलाय. मिड विकेटला झेल टिपलाय. आकाशचं येणं फायदेशीर ठरलं टीम पालघरसाठी आणि विकेट आलाय. संगीत येणार आहे विकेट आणि त्यानंतर येऊन द्या संगीत. बंची बंची या षटकामध्ये बघा 4 चेंडूचा खेळ झालाय आणि या 4 चेंडूच्या खेळ समाप्तीनंतर फक्त 2 धावा. नवीन पहिल्यांदा मैदानावरती दाखल होतोय संदेश. आता तो येत असताना समोर संदेशही घेऊन आला असेल टीमसाठी, कारण इथून 14-40चं समीकरण आहे. 14 चेंडू आणि 40चं समीकरण आहे. सरळ सोपं आहे. पुढच्या 2 चेंडूवरती किमान 8-10 धावा करायचे आहेत. पुढच्या 2 चेंडूवरती नाही तर समीकरण त्यावेळेला 12-40 होईल, 12-38 होईल, 12-39 होईल. त्यावेळेला कठीण होऊन बसेल. नक्कीच नक्कीच. पहिली 2 षटकं आपण पाहिली तर युवा फ्रेंड्स दातिवरेच्या बाजूने गेले. त्यानंतर तिसरं षटक हाताळलं मिनेशने फक्त 8 धावा खर्च केल्या. आकाश तरेन चांगलं षटक हाताळले. म्हणजे मागच्या षटकाचा आपण विचार केला तर 10 धावा फक्त आल्यात आणि चेंडू आपण पाहिले तर तब्बल 10 चेंडू मागे 10 धावा खर्च केल्यात. इकडनं प्रयत्न करावे लागतील. संदेश राऊत न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. ब्रँड ऑफ दातिवरे. धावसंख्या स्कोर कार्ड पुढे जाईल. 43 रन स्कोर कार्ड, 43 धावा या स्कोर कार्डवर आपण पाहू शकतायत. जास्तीत जास्त स्ट्राईक जितूकडे ठेवावे लागेल, कारण जितूच्या बॅटमधनं धावा आल्यात तुकाराम सर. एक तिसऱ्या षटकातील पहिल्या षटकार जर बाजूला ठेवला ना तर मागचे 10 चेंडू आलेत ना त्याच्यावरती धावा नाही आल्यात. त्याच्यावरती जवळपास 5 धावा आल्यात मागच्या 10 चेंडूवरती. तिथून कहाणी. आणि डॉट बॉल किती आल्यात मध्ये? डॉट सुद्धा आल्यात. 5 डॉट बॉल आल्यात मध्ये. 7 डॉट बॉल मध्ये आल्यात आणि त्याचाही परिणाम त्याच्या गडीला खेळावरती झालाय. बॅटच्या आतल्या कडेला चेंडू लागतो, पाठीमागे निघून गेलाय. जोपर्यंत शॉर्ट थर्डमॅन रिझर्व मध्ये फील्ड कर दिलं. 1 धावा या चेंडूवरती. पूर्ण पहिल्या 2 षटकामध्ये 40 धावा आपण पाहिल्या होत्या. तिसऱ्या षटकाचा 40. आता 4थं षटक संपले. धावा आहेत धावफलकावरती 44, 44. समीकरण बघूया. 12 चेंडूचा खेळ शिल्लक राहिला आहे आणि 12 चेंडू मध्ये करायच्या त्या 38 धावा. एक ब्रेक मध्ये ऐकूया संगीत आणि येऊया मॅचच्या दिशेने. दारू वाली तुनी दारू कडत तुनी दारू पिना पिता बड़ी बड़ी जाए. दारू वाली तुनी दारू कडत तुनी दारू पिना पिता बड़ी बड़ी जाए. दारू है नाव काय रे मंदार दारू है तुनी कडत अशी दारू नाही पेट कोटे नाही पेट. इकडनं आता गिअर चेंज करावा लागेल. पुन्हा आपल्या टॉप गिअर मध्ये यावं लागेल, कारण पहिली 2 षटकं पाहिली दातिवरे संघाने वर्चस्व प्राप्त केलं. मागची 2 षटकं पाहिली तर पालघर स्पोर्ट्स संघाने मात्र कमबॅक केला. इकडनं पुन्हा एकदा आता आपला नंबर लावावा लागेल दातिवरे संघाला. 19 धावा प्रति षटक. हा चांगलं विश्लेषण. म्हणजे पहिली 2 षटकं गेली बॅटिंग करणाऱ्या संघासाठी आणि त्यानंतरची 2 षटकं गेली ती बॉलिंग करणाऱ्या संघाची. आता बॅलन्स आहे मॅच. असं नाही की मॅच दूर आहे. मॅच बॅलन्स आहे. पण एक चित्रपटही आला होता ना, कितने दूर कितने पास. हा मॅच पण तसा आहे. कोणापासून किती दूर आणि कोणापासून किती जवळ हा मॅच आहे. 12:38चा मॅच आहे. गोलंदाज रेडी होतोय. मिनेश पुन्हा एक देतोय आणि मिनेशने खऱ्या अर्थाने मॅचला थोडंसं थांबवून धरलं होतं. मागचं षटक जे 8 धावांचं आलं होतं, 1 षटकार जरी आला होता म्हणून त्यांना आणण्यामागे कर्णधाराचा विचार योग्य आहे. पहिला चेंडू डॉट बॉल. येस, मिनेशचं तर षटक टर्निंग पॉईंट ठरलं गेलंय, परंतु या मॅच मध्ये कमबॅक करावं लागेल. 11 चेंडू आहेत. 38 धावांची अजूनही आवश्यकता असेल. गोलंदाज गुल्ले मार्कवर पुन्हा एकदा हवाई सफर घडवण्याचा प्रयत्न केला. मिडविकेटचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावले जातात. सिंगल येईल. फेकी करतायत तत्वरी सिंगल आणि सिंगलच असेल. धावसंख्या आपण जाऊन पोहोचले सध्या 44. 45 धावा या 45 धावा माफ करा 45 धावा या स्कोर कार्डवर. इकडनं मात्र हवाई सफर तुम्हाला घडवावी लागेल तुकाराम सर. हाँ, म्हणजे जसं आमचे विजय जी नेहमीच सांगतात की दिल्ली दूर है. सड़क के रास्ते भी जा सकते हैं, ट्रेन के रास्ते भी जा सकते हैं, लेकिन उतना समय नहीं है, तेवढा वेळ नाही आहे. बाय रोड गेला तर 12-18 तास लागणार. ट्रेनला पण तेवढे लागणार.
पण हवाई सफर 2 तासाने करणार. तसा आता क्रिकेटचा खेळ झालाय. हवाई सफर बिलकुल आपले सही का योग्य सांगितले. हवाई सफर तुम्हाला करावी लागणार आहे, पण तितकं सोपं नाहीये. तितकं सोपं नाहीये. एरियल रूटला तुम्ही जाणं तितकं सोपं नाहीये. खास करून मिनेशच्या अगेन्स्ट मिनेशनं ज्या पद्धतीनं गोलंदाजी केलेली आहे ऑल ओव्हर, म्हणजे हे दुसरं षटक आहे, पण पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा त्यानं चांगली गोलंदाजी केली होती, ज्याचा उल्लेख आम्ही केलाय. सुंदर गोलंदाजी मिनेशची. सुपर गोलंदाजी मिनेश ब्रँड ऑफ कोरे गावचा खेळाडू, काय जबरदस्त गोलंदाजी केलंय. सुपर. इकडनं मात्र हवाई सफर काढण्याचा प्रयत्न केलाय, परंतु साई कुठल्याही प्रकारची चुकी करत नाहीये. विकेट क्रमांक आपण पाहिला तर दुसरा धक्का लागतोय टीम युवा फ्रेंड्स दातिवरे या संघाला. कुंदनजी मात्र बिझी आहेत. तत्पूर्वी आपण पाहिलं तर एकता चषक जो मंगलदाजी करत साहेबांचा येतोय 18 ते 3 असा असेल. 50,000 प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक 25,000 रुपये, तदनंतर तृतीय चतुर्थ आणि पंचम पारितोषिक आहे एकंदरीत 10,000 रुपये आणि आकर्षक चषक असेल. याच मैदानामध्ये असेल एकंदरीत 2 सफाळ गट असतील, एक आगरी समाज गट असेल, एक टिंबी ते माकणे असा गट असेल आणि एक 40+ आवर्जून गट ठेवला गेलाय. यंगस्टार चषक आपण पाहू शकणार आहात, जो 28 ते 3 मार्च असा कालावधी असेल या चषकाचा. आणि त्यांचं एक स्वप्न होतं, एक स्पर्धा भरवावी आणि जे माजी खेळाडू आहेत ना, ज्यांनी त्यांच्यासोबत खेळल्यात, 50 पार केले, 85 पार केले, त्यांचा यथोचित सन्मान करण्याचं त्यांचं ध्येय आहे. त्यासाठी ही स्पर्धा त्यांनी आयोजित केली आहे तुकाराम सर. नाही, त्याकरता त्यांचा उल्लेखही आम्ही केला होता. म्हणजे प्रत्येक वेळेला आपण त्यांच्या कॉमेंट्स मध्ये चर्चा त्याच्यावरती होईल. नवीन पहिल्यांदा मैदानावरती दाखल झालाय प्रज्वल. ॲडव्हान्सचा खेळाडू आहे जो स्ट्रायकर एंडला सज्ज होतोय. क्लीन बॉल. मिनेश 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 फक्त एकच नाव आहे, कारण त्यानं या मॅच मध्ये कमबॅक नाही वेलकम बॅक करून दिले टीम पालघर साठी. येस, मिनेशने अंतिम षटकामध्ये 24 धावा एकाने स्कोर कार्डवर टीमची टोटल झाले आता 45 धावा या स्कोर कार्डवर. अजूनही शेवटचा चेंडू गेम चेंजर खेळाडू ठरलाय सध्या मिनेश. 37 धावांची आवश्यकता आहे आणि चेंडू आहे सध्या तुमच्याकडे फक्त 7 चेंडू. अजूनही मॅच संपला नाहीये. हवाई सफर घडवावी लागेल प्रत्येक चेंडूवर. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय निशान. निशानला निशाणा साधवावा लागेल तुकाराम सर. प्रत्येक चेंडूवर हवाई सफर घडवावी लागेल सध्या, कारण 7 चेंडू 36 धावांची आवश्यकता. आणि ज्यावेळेला मिनेशचा उल्लेख केला पाठीमागून नक्कीच भालसरांनी सुद्धा उल्लेख केला की हा तोच खेळाडू आहे ज्यानं बॅटिंग करताना शेवटच्या ओव्हरमध्ये धावा केल्यात 24 धावा, आणि तिथून तो धावफलक जो 60च्या आतमध्ये राहिले असता तो 80च्या पार गेलाय. त्याचा फायदा झालाय, कारण जो आस्किंग रनर त्यानंतर 14च्या घरात गेलाय. समोरच्या दिशेने चेंडू खेळाय तोपर्यंत लॉंग ऑफला तिथून फील्ड केलं जाईल. 1 धाव्या चेंडूवरती पूर्ण. मग काही काही गोष्टी असतात नक्कीच सरांनी एक अधोरेखित केली की जो धावफलक 60 वरती असता तर 10-11च्या आसपासची आस्किंग रन राहिला असता, तो 14च्या घरात गेला आणि त्याच्यामुळे दबाव जाणवलाय. पहिल्या 2 षटकामध्ये चांगला खेळ झालाय, पण मागच्या 3 षटकामध्ये जिथे फक्त 14 धावा आल्यात, धावा झाल्या धावफलकावरती जाऊन पोहोचल्या त्या 46 46. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 6 मध्ये करायच्यात आता 36. सहर्ष स्वागत असेल युट्यूबच्या माध्यमातून. जे प्रेक्षक आमच्या सोबत जोडले आहेत त्यांचंही सहर्ष स्वागत असेल. 6 मध्ये बनवायच्या 36 मध्ये प्रत्येक चेंडूवर हवाई सफर. इकडनं रेकॉर्ड ब्रेक केला जाईल का? SPL सीझन 1 6 चेंडूवर 6 षटकार ठोठावण्याचा कारनामा करेल का आणि SPL मध्ये इन होण्याची संधी प्राप्त करून देईल का फलंदाज? निशान. निशाणा साधावा लागेल प्रत्येक चेंडूवर षटकार. यावेळेस डॉट जातोय आणि मिनेशने मात्र स्वप्नभंग केलंय की काय SPL मध्ये आपलं अस्तित्व, कारण 2 षटकामध्ये पाहिलं होतं तर कमबॅक केलं होतं, 32 धावा झाल्या होत्या. त्यानंतर तिसरं षटक आलं आणि या मॅच मध्ये कमबॅक केलं ते पालघर स्पोर्ट्स या संघाने.
याचकरता क्रिकेटच्या खेळाचा आम्ही उल्लेख केला होता. आपण विचार करतो, आपण अंदाज बांधतो, आपण एक थोडासा प्रेडिक्शन करतो की काय घडेल काय नाही, पण क्रिकेट त्याच्यापेक्षा वेगळं आहे. क्रिकेट त्यापेक्षा वेगळं आहे. थोडासा खेळ आपण बघतोय, तसा मी उल्लेख केला होता की सोच ज्या खतम होती वहां से क्रिकेट चालू होती, म्हणून क्रिकेटचा खेळ बदलला होता. एका स्पर्धेचा उल्लेख तुम्ही केलाय. याच मैदानावरती एक स्पर्धा जी खास करून येऊ घातले यंगस्टर चषक, आणि वेगवेगळ्या विभागामध्ये वेगवेगळ्या गटामध्ये आहे, आणि उद्देश तोच आहे. ज्यांनी सफाळीचं क्रिकेट वाढवलं, सफाळीचं क्रिकेट मोठं केलं, सफाळीच्या क्रिकेटला दर्जा दिला, एक उंची दिली, त्या खेळाडूंचा सन्मान करणं, एक नेक उद्देश ठेवून त्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे की ज्यानं सफाळ्याचं क्रिकेट वाढवलं, खऱ्या अर्थानं पुढे नेलं, आणि ते पुढे नेत असताना आजही जर आपण पाहिलं तर त्यांचा सहभाग आहेच. अशा खेळाडूंचा सन्मान त्या स्पर्धेच्या निमित्तानं केला जाणार आहे. इथे मात्र स्वप्नभंग होतंय की काय तातीवरी संघाचं, कारण दुसरा पराभवाच्या छायेकडे सध्या संघ जातोय, आणि पालघर संघ मात्र आगे कुच करताना आपण पाहू शकतायत. सुपर कामगिरी केली असं वाटत होतं, सहज जिंकेल दातीवरी संघ, कारण 2 षटकामध्ये 32 धावा आल्या होत्या आणि जवळजवळ 50 धाब्यांची आवश्यकता होती, आणि चेंडू होते 24-50च्या समीकरणानंतर मॅच बदलला होता. मिनिटची ते गोलंदाजी, त्यानंतर आकाशने केलेलं ते कमबॅक, या सर्व गोष्टी आहेत. आता प्रहार जरूर झालाय, शेवटच्या क्षणी बघतो आपण मॅच नाही जिंकू शकणं, पण एंटरटेनमेंट आपण चर्चा करतोय त्या स्पर्धेविषयी. कारण सफाळीचं क्रिकेट म्हटलं तर फार पूर्वी जर आपण बघितलं, शेतामध्ये ज्या वेळेला खेळलं जायचं, प्रत्येक आठवड्याचं क्रिकेट होतं, म्हणजे शनिवार रविवारी, खास करून शनिवारी किंवा रविवारी भरपूर वेळेला म्हणजे आम्ही खेळलो प्रत्येक गावाच्या ठिकाणी, त्यावेळेला ते आठवड्याचं क्रिकेट होतं. या आठवड्यात खेळलं तर नेक्स्ट आठवडा महिनाभर चाललेल्या स्पर्धासुद्धा आपण पाहिल्या आहे. म्हणजे त्यावेळेला जर बघितलं तर मधुकरनगरची स्पर्धा, उसळणीच्या त्या मैदानावरचं क्रिकेट आपण पाहिलंय, दातुरीचं क्रिकेट पाहिलंय, माकणे मांड्याच्या ते शाळेवरचं मैदान, विठ्ठलवाडीच्या तुमच्या त्या पुढच्या शाळेवरचं मैदान, हे सर्व क्रिकेट पाहिलंय, इथचंही पाहिलंय. मग तिथे ज्याने क्रिकेट फुलवलं त्याचा सन्मान केला जात आहे. मॅच तिथून आपण पाहतोय, मॅच समरी आपण पाहूया. धावा केल्या त्या 80 आणि 81 धावा केल्या, आणि 82 धावांचा तिथून पाठलाग करताना मात्र सुरुवात चांगली होती, खास करून जितेंद्रची, पण तिथून माघारी परतला. इथून जे खास करून जितेंद्रची इनिंग, जे 43 धावांची इनिंग थोडीशी अपयशी ठरली, कारण 2 इनिंग आल्या. तिथून मिनेची इनिंग जी 26 धावांची, आकाशची 23ची, शेवटला आकाश वर्तकची सुद्धा 23 धावांची खेळी, आणि नंतर मिनेशने केलेलं ते कमबॅक, खास करून गोलंदाजी, तिथून गोलंदाजी सुद्धा झाली होती. पण हा मॅच कदाचित जिंकू शकले असतं, पण क्रिकेटमध्ये कदाचित जर तरला थारा नसतो, आणि इथून 2 विजयांनी पालघर स्पोर्ट्सचा संघ थोडासा आगेकूच करतोय, पुढे येतोय, आणि 2 पराभवानंतर आता थोडीशी वाट बिकट झाले, ती खास करून युवा फ्रेंड्स दातिवरेच्या संघाची. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कोण असणार आहे त्यावरती चर्चा चालू आहे. 2 हिरो आहेत, 2 पेक्षा 3 आहेत, 2 आकाश आहेत आणि 1 मिनेश आहे. 3 खेळाडू आहेत ज्या रेसमध्ये आहेत, पण अशा खेळाडूची इथून निवड करण्यात येते सामनावीर म्हणून, ज्यानं विकेट तर घेतल्यात, पण विकेट घेण्याच्या अगोदर धावाही केल्यात, असा खेळाडू ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. शेवटला 24 धावा केलेल्या आणि महत्वाच्या वेळेला 2 षटकं जबरदस्त हाताळली, तो खेळाडू ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच गोस टू मिस्टर मिनेश. आपण या किरण जलसार, आपण या. चला नेक्स्ट मॅच असेल पुन्हा एकदा युवा फ्रेंड्स दातिवरे आणि दांडाखाडी वॉरियर्स, दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस साठी या. मुन्ना इधर से खाना किसने लिया?